तर मुलांना आता आपण पाहणार आहोत पाण्याचे असंगत वर्तन म्हणजेच अनॉमलीज बिहेवियर ऑफ वॉटर, की पाण्याचे कशा प्रकारे असंगत वर्तन आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. बघा इथे दिले असंगत वर्तन म्हणजे साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते. ते पदार्थाचे जे तापमान आहे ते कमी झालं तर त्याची काय होते, घनता वाढते व आकारमान देखील कमी होतो. परंतु पाणी याला अपवाद आहे. पाणी ह्या गोष्टीला काय आहे, अपवाद आहे, की एखाद्या पदार्थाचे त्याने जर पदार्थाच्या तापमानामध्ये जर फरक केला तर ते तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व त्याचा आकारमान देखील काय होतं, कमी होतो. परंतु पाणी आहे, जे पाण्याची जी आर्द्रता आहे, पाणी याला अपवाद आहे. अपवाद आहे म्हणजे की पाणी या गोष्टीची मॅच खात नाही, की पाणी ही गोष्टीशी सुसंगत नाही आहे, त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. आणि म्हणून बघा त्यांनी ते सांगितलं आहे की बघा की परंतु पाणी याला काय आहे, अपवाद आहे. हे असंगत वर्तमान म्हणजे ज्याची संगती नाही आहे. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे, जी पाण्याची जी घनता आहे त्याचं काय आहे, एक प्रकारे वैशिष्ट्य आहे. नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण दबावाप्रमाणे त्याची घनता देखील ही वाढत जात असते. नेहमीचं जे तापमान म्हणजे जे नॉर्मल तापमान आहे ते थंड झाल्यावर ते पाणी बघा, जे नेहमीचं जे तापमान आहे ते थंड झाल्यावर म्हणजे साधारणपणे दबावाप्रमाणे त्याची घनता, जे द्रव पदार्थामध्ये त्याची घनता ही वाढते. मात्र 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता ही कमी होऊ लागते. तेव्हा ते पाण्याची जी डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे की ती मात्र 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली जर तापमान जर गेलंच तर त्याच्या पाण्याची जी घनता आहे ती आपोआपच कमी होण्यास सुरुवात होत असते. जसं इथे बघा, इथे पाणी 4 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते. म्हणजे 4 डिग्री जी सेल्सिअस आहे त्याची पाण्याची जी घनता आहे त्या तापमानाला पाण्याची जी घनता कशी आहे, ही जास्त आहे. बघा इथे काय केलेलं आहे, जो पाण्याचा जो रेशो दाखवलेला आहे 4 डिग्री, 3 डिग्री, 2 डिग्री आणि 1 डिग्री. मग इथे 0 डिग्री इथे मायनसमध्ये दाखवलेलं आहे. इथे जेव्हा मायनस म्हणजे इथे त्यांनी जेव्हा मायनसचं साईन येतं म्हणजे काय आहे, की ते मायनस डिग्री सेल्सिअस म्हणजे जेव्हा ज्या ठिकाणी थंड हवेचे जे ठिकाण आहे, जे स्वित्झर्लंडसारखं ठिकाण आहे की जिथे सतत बर्फाचा मार होत असतो, मग तिथे मायनस डिग्रीमध्ये तापमान असतं जे हवेचं तापमान आहे. मग ते आपण होतं की खूप हवा मोठ्या प्रमाणात तिथे थंडी वाजते, म्हणजे तिथे कसं आहे मायनस प्रमाणामध्ये. मग भारतामध्ये जे वातावरण आहे आपल्या ठिकाणी ते कसं आहे, ते प्लसमध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये मायनस दाखवलं नाही, इथे बघा मायनस जसं दाखवलं आहे म्हणजे इथे काय आहे, प्लसमध्ये आहे. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला पाण्याची घनता ही कशी असते, सर्वात ही जास्त असते. व 4 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमान केल्यास घनता ही काय होते, कमी होते. मग 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर कमी केलं तर मग त्याची घनता काय होऊन जाणार आहे, कमी होऊन आकारमान म्हणजे जो त्याचा व्हॅल्यूमान आहे, व्हॅल्यूचा आकारमान आहे तो देखील वाढत असतो. तर अशा प्रकारे 4 डिग्री सेल्सिअस तापमानाची घनता ही कशी आहे, सर्वात मोठी आहे, सर्वात जास्त असते. हे आपल्याला या रेशोच्या माध्यमातून इथे कळून येत असते. व त्यामुळे तापमान कमी केल्यास त्याची घनता देखील आकारमान हा वाढत असतो. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कमी जास्तपणा घनतेमध्ये होत राहतो. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान म्हणजे टेम्परेचर जाऊ लागल्यावर पाणी काय होते, प्रसरण होते. म्हणजे बघा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली, जसं 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली जर तापमान जात आहे म्हणजे टेम्परेचर जाऊ लागल्यावर पाणी काय होत आहे, प्रसरण होत आहे. जसं आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे तर त्याचं तापमानही वाढते, म्हणजे 4 डिग्री, 5 डिग्री, 6 डिग्री, 6-7 डिग्री. मग ते पाण्याचं काय होत आहे, बर्फ होत आहे. परंतु 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली जर तापमान असेल तर त्या पाण्याचं काय होत आहे, पाणी प्रसरण पावते आणि अशा प्रकारे पुन्हा ते सॉलिडमधून लिक्विड फॉर्ममध्ये येण्यास सुरुवात होते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. म्हणजे यालाच पाण्याचे असंगत कळालं मुलांनो, की अशा प्रकारचे पाणी आहे एका विशिष्ट 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर पाणी असेल तर त्याचा बर्फ होतो, परंतु ते 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली असेल तर त्या पाण्याचे प्रसरण होते, म्हणजे त्याला पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. देखील आपण इथे स्पष्ट झालेलं आहे. अति थंड प्रदेशात नदी, तलाव, गोठल्यावर त्याखाली असणारे जलचर जिवंत राहू शकतात. बघा आता सांगितलं की अति थंड प्रदेश. बघा आता हा अति थंड प्रदेश बघा इथे चित्रात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा जो अति थंड प्रदेश आहे, हा अति थंड प्रदेश आहे की जिथे
पूर्णपणे बर्फाने झाकलेलं आहे. जे झाडं आहे, झुडपे आहे, जे पाणी आहे, ते अक्षरशः पाण्याचं देखील बर्फ झालेला आहे. मग असा बर्फ आपण आपल्या फ्रीजरमध्ये पाहतो की जिथे सगळीकडे पूर्ण त्या भागामध्ये बर्फ साचलेला असतो. मग अति थंड प्रदेशात, मग त्यामध्ये नदी असू दे, तलाव असू दे, तलाव गोठल्यावरही त्या खाली असणारे, मग हे गोठल्यानंतर त्या खाली असणारे जलचर, मग हे जे गोठून जातात, हे पाणी काय होतंय, गोठून जाते, म्हणजेच काय होत आहे, बर्फ होत आहे. मग त्याच्या खाली असणारे जे जलचर जे जिवंत राहू शकतात, की त्याच्यामध्ये जे प्राणी आहे, जे पाण्यामध्ये राहणारे हर एक प्रकारचे जे फिश आहे, जे जनावर आहे, ते काय होऊ शकतात, जिवंत राहू शकतात. कारण त्याप्रमाणे त्यांची जी बॉडी रचना आहे ती त्याप्रमाणे केलेली असते. मग अतिशय अशा ह्या ठिकाणच्या भागाला आपण काय म्हणणार आहोत, अति थंड जो प्रदेश आहे तर आपण भाग तिथे म्हणणार आहोत. बघा, तर अशा प्रकारे हे जलचर प्राणी बघा, हे पाण्याच्या खाली इथे तुम्हाला दिसत आहेत. हे कशा प्रकारे राहत आहेत, अति थंड प्रदेशामध्ये ते राहत आहेत. त्यामुळे ते त्या ठिकाणी देखील जिवंत जलचर जिवंत राहू शकतात त्या ठिकाणच्या प्रदेशात. हे पाण्याच्या असंगत वर्तनाचे उदाहरण आहे आणि हे पाण्याच्या असंगत उदाहरण आहे. म्हणजे जर आपण पाण्याचं म्हणजे आपण असं पाण्याचं असंगत उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर मग कोणतं आहे, तर हे पाण्याचं असंगत उदाहरण आहे. कोणतं आहे की जिथं समोर जे आपला एखादा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये कितीही अति थंड प्रदेश आहे, त्याच्यामध्ये बर्फाचं वातावरण आहे, तिथे नदी तलाव हे पूर्णपणे गोठलेले आहेत आणि या तलावाच्या अंतर्गत भागात जलांतर्गत भागात असणारे जे प्राणी आहेत तरी देखील ते काय करत आहेत, राहत आहेत. आणि हे पाण्याचं असंगत उदाहरण देखील आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा, त्यांनी विहीर तलाव यांचे पाणी गोडे पाणी असते, तर समुद्राचे पाणी हे खारट असते. आता यांनी बघायला सांगितलं आहे की जे विहीर आणि जे तलाव आहे मग त्यांचं पाणी कसं गोड लागत आहे, जर खोदल्यावर हे गोडे पाणी लागत आहे, म्हणजे पिण्याला चवदार लागत आहे. परंतु जे समुद्राचं जे पाणी आहे ते कशा प्रकारचं आहे, खारट पाणी आहे. आता समुद्राचं पाणी खारट का आहे या विषयावरती एक वेगवेगळ्या कथा ह्या ऐकल्या जातात, बोलल्या जातात आणि प्रत्येकाची ही आपापली ही मतं आहेत. त्यामागे बऱ्याचशा कहाण्या देखील आहेत, परंतु त्यामागे आपल्याला जायचं नाही. विहीर आणि तलाव याचे पाणी हे गोडे पाणी आहे. म्हणजे विहिरीमध्ये जे पाणी आहे ते जमिनीतून येणारं पाणी आहे, तलावाचं पाणी ते जमिनीत येत आहे, मग ते पाणी त्याच्यामुळे कसं लागत आहे, ते गोडे पाणी लागत आहे. मग मीठ पाण्यात विरघळल्याने पाण्याची घनता वाढते. जेव्हा एखादं पाणी आपण घेतो त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकतो त्यामुळे त्या पाण्याची काय होते, घनता वाढते व वाढलेल्या घनतेमुळे पदार्थ तरंगतात. आणि ज्यावेळेस वाढलेला जो पदार्थ आहे, तर जो मीठ हा पदार्थ इथे टाकला आहे, हे पाणी आहे, पाण्यामध्ये काय टाकलं आहे, मीठ टाकलेलं आहे. मग मीठ टाकल्यामुळे त्या पाण्याची काय वाढली आहे, आपोआपच घनता वाढलेली आहे. मग वाढलेल्या घनतेमुळे पदार्थ काय केले जातात, तरंगले जातात. अशा प्रकारे विरघळल्यानंतर तो पदार्थ काय होतो, तरंगतो. अशा प्रकारच्या पाण्यामध्ये देखील जे मीठ आहे ते सहज विरघळून जातं, साखर विरघळून जाते. परंतु त्यांनी सांगितलं की या घनतेमुळे, की जो पदार्थ टाकला आहे, जो मीठ आहे, तो मीठ टाकल्यामुळे वाढलेल्या घनतेमुळे, जी घनता वाढली त्या घनतेमुळे जो पदार्थ जो टाकला आहे तो देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला वरती तरंगताना दिसत असतो. मग याचं देखील नीट निरीक्षण आपण करायचं आहे. बघा, आता इथे त्यांनी बघा तुम्हाला दोन गोष्टी इथे दाखवलेल्या आहे, पाणी खारट आणि गोडे पाणी. तर बघा, मीठ पाण्यात विरघळल्याने पाण्याची घनता वाढते. जसं आता आपण पाहिलं की जर एखाद्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलं, पाण्यामध्ये जर मीठ टाकलं, ते मिक्स केलं, चांगलं ढवळलं, तर ते मिठामध्ये त्यामुळे पाण्याची ही घनता वाढते आणि घनता वाढल्यामुळे जो पदार्थ आहे तो आपल्याला फ्लोट होताना दिसतो. म्हणून मीठ पाण्यात विरघळल्याने पाण्याची घनता वाढते व वाढलेल्या घनतेमुळे हा पदार्थ आपल्याला असा तरंगताना दिसतो. बघा, हा जो पदार्थ टाकला आहे तो कसा दिसत आहे, तरंगत आहे. पण हे जो गोडा पाणी आहे त्या गोड्या पाण्यामध्ये बघा जो पदार्थ आहे तो कसा आहे, तो खाली तळाला इथे टाकलेला असं दिसत आहे, इथे चित्रामध्ये पाहू शकता. म्हणून समुद्रात पोहणे हे सोपे जात आहे. आणि म्हणून त्याचं जे उदाहरण आहे की जी पाण्याची जी घनता वाढल्यामुळे जो पदार्थ आहे तो कसा आहे, आपल्याला वरती फ्लोट होताना दिसतोय. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती जर पाण्यात पडली तर ते देखील समुद्रात पोहणे त्याच्यामुळेच त्याला काय जात आहे, सोपे जात आहे. कारण पाण्याची घनता ही वाढली. एखादा पदार्थ पाण्यात टाकल्यामुळे त्या पदार्थाची घनता वाढते आणि त्याच्यामुळे तो पदार्थ वर तरंगतो. मग त्याचं जे उदाहरण घ्यायचं ठरलं तर मग हे बघा की म्हणून समुद्रात पोहणे हे काय आहे, सोपे आहे. त्याच्यामुळे आपण सहज काय करू शकतो, तरंगू शकतो आणि फ्लोट होऊ शकतो. आता ते दुसरं पाणी घेते, बघा आता हे दुसरं त्यांनी प्रयोग घेतलेला आहे. बघा, एका पेल्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हा जो काय आहे, पेला आहे, वाटी आहे, आपण काही म्हणू, तर एका पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्याला काय करायचं, त्याच्यात मीठ टाकायचं आहे. बघा की
मीठ विरघळते म्हणजे दिसेनासे होते. साहजिकच आहे की आपण साखर टाकली, आपण मीठ टाकलं तर काय होणार आहे, ते त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाणार आहे, दिसेनासं होणार आहे. आणि म्हणून झाले मीठ विरघळते म्हणजेच ते काय होते, दिसेनासे होते. मीठ नाहीसे होते म्हणजेच काय होते, मात्र ते आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्याचं काय होत आहे की एखादा पदार्थ आहे, त्या पदार्थामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आपण साखर टाकली आहे, साखर आपण चमच्याने चांगलं ढवळून घेतलं आहे, मग ती साखर कुठे गायब झाली, आपण त्याच्यात साखर दिसत नाहीये. मग ती साखर कुठे गेली, ते पाण्यामध्ये मिक्सअप झाले आहे. त्याचप्रमाणे ते म्हणत आहे की एखादा बाउल घेतलं, त्या बाउलमध्ये वाटी घेऊन त्या वाटीमध्ये पाणी टाकलं आणि त्या पाट्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि ते आपण ढवळत आहेत. मग मीठ नाहीसे होते म्हणजेच काय होते, मीठ गायब होते. म्हणजे ही जादू आहे का, असं त्यांचं की जादू आहे का की मीठ पाण्यात दिसत नाहीये. मग पाण्यात विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरतात. मग आता जेव्हा आपण मीठ टाकतो, तुम्हाला झूम करून दाखवलंय बघा इथे, की जेव्हा हे मिठाचे जे कण आहेत, हे काय आहे, मीठ दिसत आहे. बघा मुलांना इथे काय दिसत आहे, इथे तुम्हाला मीठ दिसत आहे, काय आहे, आणि हे पाणी आहे. बरोबर, की पाण्यात विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरतात. जे पाण्यामध्ये काय केलं जातं, ते हर एक जे कण आहेत ते डिसॉल्व्ह होतात, ते विरघळून जातात, ते पसरून जातात. बघा अशा प्रकारे ते विरघळून जातात आणि ते नाहीसे होतात. बघा हळूहळू ते आणखी लहान होत होत शेवटी इतके लहान होतात की ते दिसेनासे होतात. बघा, तर अशा प्रकारे अगोदर जे आपल्याला सुरुवातीला हे जे बाउल दिसले बघा, तर अशा प्रकारे ती विरघळून जाण्याची क्रिया होते. म्हणजेच पूर्णपणे मिसळतात, त्यालाच विरघळणे असे म्हणतात. तर अशा प्रकारे काय, ते परिपूर्ण विरघळून जातात. अगोदर जेव्हा ते मिठाचे कण टाकले जातात, आपण जेव्हा हलवतो तेव्हा ते कण आपल्याला दिसतात डोळ्यांना, आणि मग ते हळूहळू ते अजून छोटे होऊन जातात आणि मग अगदी शेवटी ते नाहीसे होतात. हळूहळू ते आणखी लहान होतात. म्हणजे जितके ते लहान असतात त्याच्यापेक्षा ते आणखी लहान होतात. शेवटी ते इतके लहान होतात की ते दिसेनासे होतात. म्हणजेच पूर्णपणे मिसळतात. मग ते अगदी दिसेनासे होतात, म्हणजे ते परिपूर्ण मिसळून जातात पाण्याच्या घटकामध्ये, आणि यालाच विरघळणे ही क्रिया असे बोलले जाते. समजते मुलांना, याला काय म्हणणार आपण, विरघळण्याची जी क्रिया आहे ती म्हणणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे पाणी हे विरघळून गेले आहे. द्राव्य म्हणजे सॉलिड, म्हणजे जो पदार्थ विरघळतो, म्हणजे कोणता पदार्थ विरघळत आहे, मीठ हा पदार्थ काय करत आहे, त्या पाण्यामध्ये विरघळण्याचं काम करत आहे, अशा चमच्याच्या माध्यमातून. द्रावक म्हणजे सॉलिड, म्हणजे ज्या पदार्थाला द्राव्य विरघळते तो आहे द्रावक. म्हणजे द्रावक कोणता आहे, जे पाणी आहे. बरोबर आहे, समजते. द्रावक काय आहे, पाणी आहे. सॉल्व्हेंट ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, म्हणजे जे मीठ आहे, मिठामुळे पाण्यामध्ये टाकलं की ते काय आहे, विरघळते. जे द्राव्य म्हणजे मीठ आहे आणि द्रावक म्हणजे पाणी आहे. समजते, ते पाण्यामध्ये काय होत आहे, विरघळत आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रयोग आहे, आपण तो प्रयोग इथे आपण करून पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत गुणधर्मानुसार पाण्याचा वापर, की प्रत्येक जो पाणी आहे, त्या पाण्याचा जो वापर आहे तो आपण अनेक कामासाठी, आपण अनेक उपयोगासाठी त्याचा वापर करतो. आता हे आपण चित्राच्या माध्यमातून नीट समजून घेणार आहोत. बघा, पाहणार आहोत पाण्याचा जो वापर आहे तो कशासाठी करतो. आता हे जर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही की पाणी हे आपल्यासाठी काय आहे, जीवन आहे, आणि ज्या पाण्याचा उपयोग हर एक पृथ्वीतील सजीव सृष्टी ही करत असते. बरोबर आहे. मग ते दैनंदिन जीवनामध्ये या पाण्याचं अति महत्त्वाचं स्थान आहे, की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची ही गरज लागत असते. मग आता इथे म्हणजे पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याला जलवाहतुकीसाठी उपयोग होतो, की पाण्याच्या प्रवाहितेमुळे, की जर पाणी हे वाहणार आहे, ते पसरणार आहे, ते पळगळ जाणार आहे, आणि म्हणूनच पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. म्हणजे काय होत आहे, जो पहिला उपयोग आहे की आपण त्याच्या बोटीच्या मार्फतून, आपण शिपच्या मार्फतून, जे मोठमोठे जे जहाज आहेत, माल वाहतुकीची जहाज आहेत, नेण्या आणण्यासाठी, किंवा जे पर्यटक आहेत त्यांना फिरण्यासाठी त्याचा आपल्याला वापर करता येतो. मुलांना लक्षात आले की जे पाण्याचा जो गुणधर्माचा जो वापर आहे, पाण्याच्या गुणधर्माचा वापर कशा प्रकारे आपण करत आहोत, की बघा, पाण्याच्या प्रवाहितेमुळे जे पाण्याच्या वाहण्याच्या स्थितीमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी म्हणजे शिपसाठी, जहाज म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. हा पहिला उपयोग आहे. हे काय आहे, शिप दिसत आहे तुम्हाला, जहाज आणि किंवा बोट दिसत आहे मच्छी मारण्यासाठी.
लोकांना नेण्या आणण्यासाठी, त्याचप्रमाणे लोकांना कामाला जाण्यासाठी, फिरण्यासाठी, त्याचप्रमाणे मोठमोठे जे जहाजामध्ये जे असणारे जे ऑइल कंपनी आहे, तेल शोधून काढण्यासाठी या जहाजाचा वापर इथे केला जातो आहे. अशा प्रकारे हा जो पहिला वापर आपण इथे पाहिला आहे, पाण्याच्या प्रमाणे जलवाहतुकीसाठी त्याचा उपयोग होत आहे. आता मुलांना आपण बघणार आहोत, बघा, उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनयंत्राच्या म्हणजे जनरेटर सहाय्याने वीज निर्मिती तयार करते, की पाण्याचा वापर करून म्हणजे वीज निर्माण करण्याचं देखील इथे काम करत आहे. पाण्याच्या खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून उंचावरून जे खाली पाणी पडत आहे, उंचावरून कुठून खाली पाणी पडतं, की ज्या ठिकाणी धबधबा आहे त्या ठिकाणी उंचावरून पाणी हे कुठे पडतं, खाली जमिनीवर पडतो. आणि जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनयंत्र म्हणजेच काय आहे मुलांना, जनरेटरच्या सहाय्याने देखील वीज निर्मिती केली जाते. हा आपला दुसरा उपयोग या पाठाच्या माध्यमातून बघा आपण इथे पाहतो, की कशा प्रकारे वीज निर्माण करण्याचं जे काम आहे ते देखील आपण या पाण्याच्या माध्यमातून करत आहोत. आता आपला जो तिसरा पॉईंट आहे बघा, तो पाहणार आहोत. पाणी हे उत्तम शीतक आहे आणि कोलसेट असून गाड्याच्या रेडिएशनचे तापमान नियंत्रण करण्यासाठी देखील वापरले जाते. की पाण्याचा जो वापर आहे की हा घरगुती कामासाठी तर होतच आहे, परंतु इतर जे बाहेरचे जे काम आहेत त्याचा उपयोग कशासाठी होत आहे याची उदाहरणं इथे तुम्हाला दिलेली आहेत. की पाणी हे उत्तम शीतक आहे म्हणजेच काय, कोलंट आहे. आपण म्हणतो की गाडीतलं कूलंट संपलं आहे म्हणजेच काय आहे, हे शीतक आहे, ते गारवा देण आहे. की सतत जर इंजिन चालू असेल, गाडी चालू आहे, मोटार चालू आहे, तर त्याच्यामुळे काय होते, गाडीमध्ये उष्णता निर्माण होते आणि गाडी चालवण्यास अडथळा निर्माण होतोय. आणि म्हणून त्यावेळेस कूलंट टाकण्याची ही गरज असते. आणि म्हणून पाणी हे काय आहे, उत्तम शीतक आहे. शीतक म्हणजेच कूलंट आहे. म्हणून गाड्याच्या रेडिएटर्समध्ये की गाड्याचे रेडिएटर्समध्ये बघा अशा प्रकारचे कूलंट टाकलं जातं, जेणेकरून बघा तापमान आहे ते नियंत्रित करण्यात येते. कोणाचं जे गाडीतलं जे तापमान आहे ते जास्त वाढलेलं असतं गाडी जर सारखं चालून, त्याच्यामुळे तापमान नियंत्रित करण्याच्या कामासाठी देखील उपयोगासाठी आपल्याला या पाण्याची आवश्यकता भासत आहे. तर अशा प्रकारे बघा हे पाण्याचा आपण इथे उपयोग बघत आहोत, की जे कूलंट म्हणून देखील त्याचा वापर करत आहोत, जहाजामध्ये देखील वापर करत आहोत, वीज निर्मितीसाठी करत आहोत. तिसरं जे आहे, पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे, की पाण्यामध्ये हर एक प्रकारचे जे आहेत ते पदार्थ विरघळतात. मग पाण्यामध्ये आपण हर एक प्रकारचे साखर आहे, त्याचप्रमाणे मीठ आहे, अनेक प्रकारचे द्राव्य आपण काय करतो, मिक्स करत असतो. जे पदार्थ जे टाकत असतो, स्वयंपाक करत असताना आपण पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. जेवण बनवताना, भाजी बनवताना आपण अनेक जे पदार्थ टाकतो त्याच्यात पाणी टाकतो, आपण भातामध्ये पाणी टाकतो, डाळीमध्ये पाणी टाकतो आणि काय करत असतो, जेवण बनवायचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हे पाणी हे कसं आहे, वैश्विक द्रावक आहे. म्हणजेच की ते सर्व प्रकारामध्ये आपल्याला उपयोगात आणणारं हा अशा प्रकारचं पाणी हे द्रावक पदार्थाच्या स्वरूपात मिळत आहे. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थामध्ये होत आहे. आणि आता इतर त्याचा जो उपयोग जर आपण पाहिला तर तो इतर उपयोग काय आहे, की द्रावक म्हणून पाण्याचा जो उपयोग आहे तो कारखान्यामध्ये केला जातो. कोणत्या कारखान्यामध्ये, हर एक प्रकारचे जे कारखाने आहेत, कापड निर्मितीचा असू दे, वीज निर्मितीचा असू दे, त्याचप्रमाणे जो भांड्यांचा असू दे, जेवण बनवण्याची फॅक्टरी जे असू दे, हर एक प्रकारचा जो कारखाना आहे, जो कागद कंपनी आहे, कापड कंपनी आहे, प्रत्येक कंपनीसाठी पाण्याची ही आवश्यकता ही लागत असते. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा, हर एक प्रयोगशाळामध्ये पाण्याशिवाय तर प्रयोग होऊ शकत नाही ना, की हर एक गोष्टीमध्ये जे प्राणी हे लागत असतं. म्हणून प्रयोगशाळामध्ये देखील पाण्याचा वापर केला जातो, की जे आम्ल पदार्थ दाखवण्यासाठी पाणी आणि जो आम्ल आहे तो एकत्रित करून हा प्रयोग दाखवण्याचं काम करत असतं. त्याचप्रमाणे इथे झाले अन्न पदार्थामध्ये देखील उपयोग होत असतो. अन्न पदार्थामध्ये म्हणजे की जेणेकरून स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला जे लागणारी जी गरज आहे, की हर एक प्रकारचं जे आपण जे स्वयंपाक करतो, जेवण बनवत असतो, त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करतो. जर पाणी नसेल तर आपण स्वयंपाक करू शकतो का? उदाहरणार्थ समजा आपल्याला भात करायचा आहे तर आपण पाणी टाकल्याशिवाय भात होईल का? जर आपल्याला पोळ्या करायच्या आहेत तर पोळ्यामध्ये देखील आपण जर गव्हाचं पीठ भिजवताना पाणी नसेल तर पीठ भिजवू शकतो का? भाकरी करायची असते तर भाकरीमध्ये पाणी टाकतं. त्याचप्रमाणे एखादी आपल्याला पातळ करी करायची आहे तर आपल्याला पाणी लागणार. म्हणजेच काय, की पूर्ण कोणताही तुम्हाला अन्नपदार्थ करायचं असेल तर तुम्हाला पाण्याची ही गरज लागणार आहे. शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन म्हणजे डायजेस्टेशन, उत्सर्जन व एक्सक्रिएशन्समध्ये आपल्याला पाण्याची ही
गरज लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे चित्राच्या मार्फतून सांगितले, इथे कारखान्याच्या मार्फतून सांगितले आहे, त्याचप्रमाणे इथे प्रयोगशाळेच्या माध्यमातून सांगितले, इथे स्वयंपाकाच्या माध्यमातून सांगितले आणि ते अंतर्गत आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या अंतर्गत सांगितले की आपल्याला पाणी हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. तर आपली बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. आपल्या पाण्यामध्ये पाण्याची कमतरता असली की आपल्याला डिहायड्रेशन होतं आणि म्हणून सतत पाणी पिणं हे गरजेचं आहे. इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियेमध्ये हे होत असतं. तर अशा प्रकारे इत्यादीच्या अनेक प्रकारची जी जैविक प्रक्रिया आहे या सर्व प्रक्रियेमध्ये पाण्याचा आपल्याला उपयोग होत राहतो आणि आपण म्हणून मनुष्य जो आहे तो काय करताय, पाण्याच्या हर एक प्रकारे त्याचा उपयोग करताय. बघा मग आता बघा इथे अजून त्यांनी दिलेलं आहे आंघोळ करण्यासाठी. साहजिकच आहे, आपल्याला आंघोळ करणं गरजेचंच आहे. आपण रोज सकाळी उठून काय करतो, आंघोळ करतो, कपडे धुतो. जे कपडे वापरलेले आहेत आदल्या दिवशीचे ते कपडे धुण्यासाठी, भांडी स्वच्छ करण्यासाठी, जे आपण स्वयंपाक केला आहे, जे जेवण बनवलं आहे ते ताटं जे उरलेले असतात जेवल्याची ती भांडी घासण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी इत्यादीसाठी पाण्याचा उपयोग होतो. आता हे तर तुम्हाला सांगायलाच नको की बाकी आपल्या इतर जे कामं आहेत, आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी घासणे, लादी पुसणे, बरोबर आहे, घरातली साफसफाईच्या कामासाठी देखील आपल्याला पाण्याचा उपयोग हा होत असतो. मग आता इतर सर्व कारणामुळे देखील आपल्याला काय होत आहे त्याचा उपयोग. बघा कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी पाण्याचा आपण काय करत आहोत, उपयोग करत आहोत. तर अशा प्रकारचे हर एक प्रकारचे जे पाणी आहेत त्याचा आपण उपयोग करत असतो की पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे मुलांनो आणि पाण्याशिवाय हे जीवन नाही. म्हणून पाण्याचे आपण मुलांनो गुणधर्म पाहिले, त्याची अवस्था कोणकोणत्या आहेत त्याचा आपण बघितलं, त्याची पाण्याची जी घनता आहे, पाण्याचे जे वस्तुमान आहे आणि त्याचप्रमाणे पाण्याचे कशा प्रकारे मुलांनो आपण पाहिलं की उपयोग हा कोणकोणत्या भागासाठी केला जातो. त्याचप्रमाणे आपण ज्या घरगुती भागासाठी सोडून बाकी वीज निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. पाणी प्रवाहित असल्यामुळे त्याचा जहाजाचा देखील ने-आण करण्यासाठी की जहाजातून आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे पाण्याचा कुलंट म्हणून म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला मोटारीमध्ये देखील त्याचा वापर केला जातो की जे मोटारीचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वैयक्तिक कामासाठी म्हणजे आंघोळीसाठी आहे, कपड्यासाठी आहे, भांड्यासाठी आहे, आपल्या शरीराचे तापमान हे नियंत्रित राहण्यासाठी आहे. तशा हर एक गोष्टीसाठी देखील या पाण्याचा हा उपयोग हा केला जात आहे. तर अशा प्रकारे बोलून हे जे पाणी आहे याची पाण्याची अवस्था, पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे जे तापमान आहे आणि कशा प्रकारे पाण्याची आर्द्रता आणि घनता देखील असते या सर्वच घटकाचा या टॉपिकचा आपण याच्यावर अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे मुलांना बघा आपण जे पाहिलं आहे की जे अजून जी पाण्याची जी अवस्था आहे की जर पाहिलं की पाणी हे शेतीसाठी देखील फार महत्त्वाचं आहे की जर पाणी नसेल तर शेती होणं हे फारच अवघड आहे. त्याचप्रमाणे जे गुरांना पाणी चारावं लागत आहे की जी सर्व गुरंढोरं आहेत, जी जनावरं आहेत, जी आपल्या शेतामध्ये जी काम करणारे राबणारे आहेत त्या सर्वांसाठी देखील पाण्याची ही आवश्यकता असते. तर अशा प्रकारे मला हे जे पाणी आहे पाणी हा आपला काय आहे एक महत्त्वाचा जो घटक आहे आणि या सर्वांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. आता बघा आपला जो पुढचा टॉपिक आहे मृदेचे गुणधर्म म्हणजेच काय प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आपण पाहणार आहोत. मृदेचे कोणकोणते प्रकार आहेत, त्याचे कोणते गुणधर्म आहेत ते पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे मृदेचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. सॉईल म्हणजेच काय आहे, ही माती आहे. पण मृदेचे गुणधर्म पाहण्यापूर्वी मृदा म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत की मृदा म्हणजे काय आहे, त्याचे गुणधर्म तर पाहणारच पण त्याचा अर्थ आधी समजून घेणार आहोत की याचा जो टॉपिक आहे हा देखील मुलांना आता 6वीच्या भागामध्ये आपण या विज्ञान विषयामध्ये आपण शिकलेलं आहोत की ती खडकाची झीज होऊन मृदा म्हणजे काय हे पाहणार आहोत. ती खडकाची झीज होऊन त्यावर कशी होते व तिचे विविध घटक काय असतात हे आपण मागील वर्षी पाहिलं, हे लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे खडकाची कशा प्रकारे झीज होत जाते व त्याची झीज कशी तयार होते व तिचे विविध घटक आहेत, त्या घटकांना काय नावं दिली गेली आहेत हे आपण मागील वर्षी आता 6वीच्या भागामध्ये देखील पाहिलेलं आहे की आपण ते लक्षात घेतलेलं आहे, हे देखील तुम्ही पाहिलेलं आहे. तर बघा आता कशा प्रकारे जी झीज होत आहे, जो खडक आहे तो काय केला जातो, झिजला जातो. म्हणजे मातीचा जो खालचा भाग आहे, मधला भाग आहे, वरचा भाग आहे, मग त्या भागांना काय नाव आहेत हे देखील आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहोत. आता बघा मृदेचे गुणधर्म पाहणार आहोत. याच्यामध्ये पाहणार की रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की प्रत्येक प्रकारची जी माती आहे, जी मृदा आहे त्याचा जो रंग आहे तो बघा कसा वेगवेगळ्या प्रकारामध्ये जाणवते. म्हणून सांगितलं रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म इथे आपल्याला आढळत आहे. कशा प्रकारे ते बघा रंगामध्ये फरक आहे. अनेक प्रक्रियेचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. अनेक प्रक्रियेचा परिणाम म्हणजे जी वर्षानुवर्ष जी
माती आहे, जी दगडाखालची किंवा ते जमिनीखालची जी माती आहे, त्याच्या प्रक्रियेचा परिणाम होऊन त्या मातीमध्ये काय होत आहे, रंगामध्ये फरक घडत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण किती वर्षानुवर्ष, शतकं त्याच्यानंतर गेल्यानंतर किंवा एखादा ज्वालामुखी आला किंवा त्याचप्रमाणे एखादा बॉम्बस्फोट झाला की जेव्हा एखादी कोणतीही प्रक्रिया जेव्हा घडत असते, त्या परिणाम होऊन मातीला काय होतं, त्याप्रमाणे रंग प्राप्त होत असतो. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजे मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछट्यापेक्षा ही गडद असते. बघा त्यांनी काय सांगितले, जमिनीचा जो पृष्ठभाग आहे म्हणजेच मृदेची रंगछटा, म्हणजे ही रंगछटा पाहू शकता तुम्ही. ही जी रंगछटा आहे त्याच्या खालच्या थराच्या रंगछट्यापेक्षा गडद असते. म्हणजे खालची रंगछटा म्हणजे हा एक लेअर, हा दोन, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार आणि हा पाच. दिसतंय मुलांना? तर अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या रंगछट्यापेक्षा काय आहे, हे गडद प्रमाणामध्ये इथे आपल्याला आढळत असते. मग याच्यापेक्षा हा जो वरचा भाग आहे तो कसा आहे, आपल्याला मोठ्या गडद प्रमाणाच्या आढळत असं आपल्याला पाहू शकतो की तो कशा प्रकारे गडद झालेला आहे. मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जसं काळी आहे, लाल आहे, तांबूस आहे, पिवळी आहे. म्हणजे मातीचे जे प्रकार आहेत ते कशा प्रकारे आहे, ते काळी दिसते, लाल दिसते, तांबूस दिसते आणि पिवळी देखील दिसते. माती आपल्याला दिसते की काही ठिकाणी जसं मी सांगितलं की तुम्ही गोव्याच्या ठिकाणी गेला तर तिथे माती ही तुम्हाला लालच कलरची दिसणार आहे. परंतु तुम्ही काही विदर्भाच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला तिथे माती ही काळी दिसणार आहे. काही ठिकाणची मृदा ही तांबडी दिसणार आहे, तर काही ठिकाणची मृदा ही पिवळी दिसणार आहे. म्हणून काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी आणि काय काही ग्रे कलरची. राखाडी म्हणजे अशा प्रकारे ग्रे कलरची. बघा याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. काय दिसतं आहे बघा, ही जी मृदा आहे ही काळी आहे, ही लाल आहे, ही तांबूस आहे, ही पिवळी आहे आणि ही राखाडी आहे. तर अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या मृदा इथे तुम्हाला दिसत आहे. बरोबर मुलांनो? काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी अशा 5 प्रकारच्या मृदा इथे तुम्हाला पाहू शकता. आणि मग अशा प्रकारे त्याच्या मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेच्या नुसार याच्यामध्ये फरक पडलेला आहे. जे प्रक्रिया झाल्यामुळे या कलरमध्ये फरक आलेला आहे. मृदा रंग तिच्या पोतावर, जैविक घटकावर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकावर अवलंबून असतो. जे मृदेचा जो रंग आहे तो पोतावर आहे. जैविक घटक म्हणजे कोणते, की जे आपल्या मृदेच्या मध्ये जमिनीमध्ये असलेले जे सूक्ष्म जीव, जीवाणू, विषाणू जे घटक आहेत त्या घटकावर, तसेच जमिनीत असलेले जे लोह आहे, चुना आहे, जे जमिनीमध्ये असलेले जे लोह आहे, चुना आहे, अशा रासायनिक घटकावर अवलंबून असतो तिचा मृदेचा रंग. मृदेचा रंग जमिनीचं वर्गीकरण म्हणजे अशा प्रकारे जसजशी खाली जाते त्याप्रमाणे तिचा रंग बदलत असतो. मृदेचा रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतो, की तिचं वर्गीकरण करण्यासाठी त्या मृदेचा काय केला जातो, उपयोग केला जातो. जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतो. की अनेक त्याचे जे गुणधर्म आहेत दाखवण्यासाठी देखील अप्रत्यक्षरित्या देखील त्याचा काय होत आहे, उपयोग करण्यात येत आहे.